ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल जालना इथं प्रचार सभेला संबोधित केलं। महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। महाविकास आघाडीच्या काळात राज्याचा कोणत्याच क्षेत्रात विकास झाला नसून महायुती सत्तेत आल्यानंतर राज्याला गुंतवणूक क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावर आणून ठेवलं, असं अमित शहा यांनी सांगितलं। इंडिया आघाडीकडे देश विकासाचा कोणताच अजेंडा नसून पंतप्रधान पदासाठीही मजबूत दावेदार नाही असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच देशाचा विकास शक्य आहे असं ते म्हणाले। त्रिवार तलाक पद्धत तसंच जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा आणण्याची भाषा करणाऱ्या पक्षासोबत उद्धव ठाकरे सत्ता स्थापन करण्याची स्वप्न बघत आहेत, असा टोला शहा यांनी यावेळी लगावला। जिन्होंने संभाजीनगर के नाम का विरोध किया वो कांग्रेस और शरद राव के साथ अब सत्ता प्राप्त करने के लिए इनके पैरों में पड़े हो। आज मैं बाला साहेब ठाकरे का स्मरण करना चाहता हूं। उन्होंने कहा था कि इसका नाम वीर संभाजी छत्रपति के नाम से हो। छत्रपति संभाजी महाराज के नाम से जब प्रस्ताव आया तो वो उनका स्वागत भी नहीं कर पाए भाइयों बहनों। जब उद्धव ठाकरे आए तब पूछना राम मंदिर बनाए अच्छा हुआ या बुरा हुआ, वो नहीं बोलेंगे। आप पूछना जरा धारा 370 हटी, ये अच्छा हुआ या बुरा हुआ, वो नहीं बोलेंगे। आप पूछना ट्रिपल तलाक हटाना चाहिए या नहीं हटाना चाहिए, वो नहीं बोलेंगे। वो तो वो पार्टी के साथ बैठे हैं जो ट्रिपल तलाक वापिस लाना चाहते हैं। औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव